हॅलो हाय फ्रेंड्स, कसे आहेत सर्व? मस्त ना. तर आज आमचा पिकनिकचा आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही आज सर्वजण जाणार आहे बर्फामध्ये एन्जॉय करायला. तर सकाळचे आता 7 वाजलेले आहेत आणि आम्ही सर्वजण खूप छान छान असं रेडी झालेलो आहोत एकदम मस्तपैकी. आणि त्यानंतर आता आम्ही जाणार आहे नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करायला चल शंभू, आतमध्ये सगळे बसले. हे आहे आमचा सकाळचा नाश्ता, छोले पुरी. मिस्टी नाश्ता कर. आम्ही सर्वजण करतोय नाश्ता. देते पाणी देते. आता आमचं सर्वांचा झालाय नाश्ता आणि आता आम्ही चाललोय बस मध्ये बसायला. 1 मिनिट भैया. राता इथे आम्ही सगळे थांबलोय बसची वाट बघत. रात आम्ही आमची जेवण करून झाला, नाश्ता झालाय. नाश्ता झाला. आता आम्ही चाललोय बसमध्ये कुठे चाललंय? बर्फ खेळायला. तर आमच्या सर्वांचं इथे चाललंय सेल्फी काढायचं. आणि हे मागं जे दिसतं ते आमचं हॉटेल. हॉटेलचं नाव आझाद हॉटेल. हॉटेलचं नाव आहे आझाद हॉटेल. चला 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 चल ना. काय काढते दादी? तू काढते. यार तुम काय झाड सोडून आहे का? चलो बाबा, चलो चलो चलो. चला बसले का सगळे? काकू इकडे बघ. वहिनी हाय करा. मी कुठे निघाली? काय तोडले तुम्ही? झाडाची तुत्तू तोडलेत. काश्मीरी तुत्तू. काश्मीरी तुत्तू. काश्मीरी तुत्तू. रासबेरी. काश्मीर मध्ये तुत्तू भेटले आम्हाला, ते आम्ही तुत्तू तोडले. ए तेजस, बघ काय करते. तेजस इकडे बघ. थंडी वाजते का? थंडी वाजते का? थंडी वाजते का? थंडी नाहीये. काश्मीर मध्ये असून थंडी नाहीये. बघा स्वेटर घातलं नाही ह्या पोराने, दादानी नाही घातला आणि मी पण नाही घातलेली स्वेटर. ओ नाही, थंडी थंडी. काश्मीर सिटी. सकाळचे वाजले 7 आणि 7 वाजता सर्व दुकानं बंद आहेत. अजून काही ओपन झालेलं नाही. Action with action. गुलाबी साडी आणि लाला. दिसते.
नर्मदाचे बोट नाही हळूहळू काय घेतलं असतं आपण हळू आली घ्या. तर आज आम्ही चाललोय सोनमार्गला बर्फ खेळायला. तर इथे रस्त्यामध्ये खूप छान छान व्ह्यूज आहेत आणि आम्हाला ते काढायचे, त्यामुळे आम्ही काकांच्या गाडीवाले काकांच्या मागे लावले की गाडी थांबवा थांबवा. तर त्यांनी थोड्या वेळानंतर ही गाडी थांबवली आहे आणि आता आम्ही गाडीमध्ये माझ्या तोंड कोण थांबा सगळ्यांचा बघा. एकदम मस्त असा व्ह्यूज आहे. सर्व बर्फाचं पाणी आहे आणि वरती बघा डोंगरावर बर्फ आहे. शंभू शंभू बाबांनी चेरी 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 काश्मीरी चेरी देव खावा ना देव खावासाठी वाव होत आले बघा. वरून सगळं बर्फ वितळत वितळत खाली आले. हो बर्फच खेळायला चाललंय आपण. ऍपलची झाड आहेत सगळी. अगं ते बर्फ पडले की काढता यावं म्हणून असे असतात. जसं जसं आम्ही पुढे चाललोय सोनमार्गच्या जवळ जवळ चाललोय तसं तसं थंडी वाजायला लागली आणि जसं जसं आम्ही डोंगरावरती वरती जसं जायला लागले तसं तसं थंड हवा यायला लागलेला आहे. आणि हे वातावरण इतकं सुंदर आणि इतकं छान आहे की 1 मिनिट सुद्धा झोपूसं वाटत नाहीये मला. मी तर जागीच आहे कंटिन्यू. सर्व माझ्या डोळ्यांमध्ये सामावून घेतलेलं आहे, कारण की जे आपण मोबाईलमध्ये आणि टीव्हीत बघत होतो ते प्रत्यक्ष बघायला भेटते. हा आनंदच खूप वेगळा आहे. तर मी संपूर्ण मोबाईलमध्ये जेवढं मला कॅच करता येईल तेवढे मी छान छान व्ह्यूज कॅच केलेले आहेत. आणि हे जे पाणी आहे छोटे छोटे बॅ 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 छोटे छोटे बॅ बघ शंभू दिसलं का किती आहेत बघ बॅ. खूप 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 आहेत छोटे छोटे. नुसतं व्हिडिओ मध्ये बघतो, आज रिअल मध्ये बघतोय सगळं. हा काश्मीरचा नजारा इतका छान आहे. कुठं कचरा नाहीये, कुठे घाण नाहीये आणि पाणी तर इतकं स्वच्छ आहे. एकदम स्वच्छ पाणी आहे आणि एकदम थंड आहे. बर्फाचं पाणी आहे. आणि हे बघा वरती झाडं किती उंच उंच आहेत. खूप छान असं दृश्य आहे. आमचं तर मन एकदम बर्फ असं छान झालेलं आहे. एक बर्फ बघ, हा बर्फ आहे केवढा मोठा आहे बघ. पांढरा पांढरा बर्फ आहे बघ. पाणी नाही बर्फ आहे. हे बर्फ बघ, हा बर्फ आहे. कडक झालाय बघ किती बर्फ. बघ बर्फ पाणी हे बर्फ ना वितळलाय. ए वितळला उन्हामुळे वितळलं. हा वितळ वितळून खाली झालं, खाली आलं, पाणी झालं त्याचं. किती किलोमीटर कारगिल दूर आहे तो काका? 120 किलोमीटर इथून कारगिल लांब आहे. काश्मीरचे घोडे, काश्मीरी घोडे वाव. आणि डोंगर बघ मिष्टी वरती बघ, डोंगरावर आहे बघ तिथे बकरे आहेत वरती एकदम. ते छोटे 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 दिसले का एकदम वरती. वेलकम.
आपण लांब आहे ना, थोडंसं आता आपण जवळ गेलो. ते बघा काश्मीरची घोडे आता डोंगरावर चढतात ते. वाव, मिष्टी बघ, मिष्टी बघ, घोडे, घर बघ, बर्फ. वाव वाव, मिष्टी बघ किती छान दिसते. व्हिडिओ काढते. थंडी वाजायला आली का आता? हा. आता तुम्हाला थंडी नाही वाजत? थंडी नाही अरे शंभू, तर आता आम्ही बसणार घोड्यावर. ए घोड्यावर नाही बसणार, आपण गाडीने जाणार आहे वरती. किती घोडे लागलेत आणि आम्ही जाणार आहे तिथे वरती. कुठे जाणार आहे मिष्टी? थंडी वाजते का? तू कसं काढलं दगड बघ, पायात अडकलेलं. शंभू बघितलं का? काय पाय केले तू लोशन आणलं थांब ना. बॉडी वॉश. बापरे शंभू, काय झालंय? दगड अडकलाय पायात, दगड पायात अडकलाय. हा पायाला कुठे लावतो तुझ्या? हा पायात अडकलाय. दुखत नाहीये ते, त्याला नकच असतं ते सगळं, ते अडकलं असतं, ते टोचतं, त्याला चालता येत. तर या घोड्याच्या पायाच्या नाळमध्ये दगड अडकलेला आहेत आणि लोक ते प्रयत्न करून काढत होते, तर शेवटी ते काढून झालंय. तर आता व्हिडिओ खूप मोठी व्हायला लागली आहे, त्यामुळे मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोनमार्गला पोचणार आहोत आणि बर्फामध्ये खूप सारा एन्जॉय करणार आहे. तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आत्ता आम्ही 4 व्हीलरमध्ये बसलेलो आहोत. आमची बस खाली आहे, बसवरती येत नाही, त्यामुळे ती 4 व्हीलर करावी लागते आणि आता आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर आता जसं जसं बर्फ जवळ येते तसं तसं थंडी वाजायला लागली आणि दृश्य पण बघा किती छान आहे. तर बाय. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे काश्मीरचे छान छान व्हिडिओ तुम्हाला माझे रोज बघायला भेटतील. तर बाय.